जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौडगाव, तालुका जिल्हा धाराशिव शाळेतील 3री वर्गातील विद्यार्थी वासाची किंमत पाठाचे नाट्यीकरण रूपात सादरीकरण करीत आहेत। हा ओंकार नाईकवाडी हलवाईच्या भूमिकेमध्ये आहे। श्रावणी थोरात शिवानीच्या भूमिकेमध्ये आहे आणि श्रावणी कांबळे शिवानीची आई या भूमिकेमध्ये आहे आणि सर्व विद्यार्थी गर्दीतले विद्यार्थी म्हणून भूमिका करणार आहेत आणि विद्यार्थ्यांनी ही सर्व पदार्थ त्यांनी स्वतः आणलेले आहेत। त्यामुळं आता नाट्यीकरणाची प्रक्रिया चालू करत आहोत। मी किरण नाईकवाडी वर्ग 3री शाळेचे नाव जीपप्रा शाळा कोडगाव तालुका जिल्हा धाराशिव। आज आम्ही वासाची किंमत या पाठाचे नाट्यीकरण करणार आहोत। कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडी शिवानी राहायची 8-9 वर्षाची शिवानी भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे। रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा। शिवानीचे आई बाबा भाजी विकायला बाजारात जायचे। सुट्टीमुळे शिवानीही जायची। शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून बाजारात चक्कर मारायची। भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग। एका रविवारी अशीच फिरत शिवानी एका मिठाईच्या दुकानापाशी आली आणि मिठाई पाहत सहज उभी राहिली। हलवाई तिच्याकडे पाहत होता। ए मुली, चल पैसे काढ। कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेते, त्याचे पैसे। अहो पण मिठाईचा तर वास येणारच ना, म्हणून का वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजे। काय हा माणूस नेहमी असाच काहीतरी विचित्र वागतो। बुला दिसतोय माणूस। थांबा, ठीक आहे, मी पैसे घेऊन येते। आई भाजी पण आलेल्याच पैशांची थैली दे ग। काका काय झालं? कशाला पाहिजे? चल, ती एक गंमत आहे, चल तू पण माझ्यासोबत। मी आले पैसे। कसले पैसे? अहो मी तुमच्याकडून काय घेतलंय? मिठाईचा वास, त्याची किंमत काय असणार? पैशांचा बरोबर की नाही? बरोबर। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अशी सुंदर अशी नाटिका स्वतः तयार करून